खरं तर जरांगीच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली आणि त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे. आणि याला मला माहिती सुद्धा आहे, कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाहीत. त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला, मग हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हात उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली. सरकार देऊ शकत नाही, सरकारने दिलं तरी आम्ही शांत बसत नाही. तर हे मराठा समाजाने जरांगीला प्रश्न विचारले पाहिजेत. कारण की काल सकाळी उपोषणाला बसल्याच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघंजण मसुदा घेऊन आले आणि तोच मसुदा संध्याकाळी आणला. मग सकाळी मनोज जरांगेने तिथं आगपाकड केली, सकाळी आदळापट केली किंवा हे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, सगळं असं झालं पाहिजे. आणि मग संध्याकाळी तो 1:30 वाजता मसुदा कसा पास झाला, तोच मसुदा पसंत कसा आला. आणि 1:30 वाजता मनोज जरांगेकडे यांच्या अगोदर येण्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे तेथील सरपंच तारक यांच्या घरी कशाला गेले होते, त्यांच्या घरी त्यांचं काय काम होतं, तिथं का त्यांची गुप्त बैठक झाली, हा प्रश्न माझ्यापेक्षा मराठा समाजाने जरांगीला विचारलं पाहिजे. कारण की हा प्रश्न म्हणजे विचारात टाकणार आहे प्रत्येकाला. कारण की कालपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, मरेपर्यंत सोडणार नाही, हा माणूस अगदी माझ्या मते 15 घंटे सुद्धा उपोषणाला बसला नाही. म्हणजे दाखवे फक्त माझ्या मते सरकार आणि सरकारमधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठंतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगीच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली आणि त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे. आणि याला मला माहिती सुद्धा आहे, कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाहीत. जरांगेला मंत्री महोदय भेटल्याच्या नंतर सुरुवातीला नाही म्हटले, मग परवा सकाळी आले, काल सकाळी आले. काल सकाळी नाही म्हटल्याच्या नंतर लोकांदेखत दुपारी पुन्हा सांगितलं, काही लोकांनी सांगितलं 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही. मग 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही, तर नंतर दुपारी माझ्यामध्ये 4-5च्या दरम्यान विजय ते काय नावाचा सरपंचाच्या भावकीतला त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला, मग हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हात उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली. तिथं जाऊन पुन्हा काय केलं, हे सगळ्या चर्चा घडवण्यासाठी सगळं चाललेलं आहे विषय. आणि हैदराबाद गॅजेट, स्वतंत्र कुणबी मंत्रालय हे फक्त मुदत देण्यास नकार दिला आणि अचानक 1 महिन्याची मुदत कसं काय दिली, अजिबात मुदत देणार नाही म्हणे सकाळी. आणि मग रात्री 1 महिन्याची हैदराबाद गॅजेटियरला असेल, मराठा कुणबी मंत्रालयाला असेल, 1 महिन्याची मुदत कशी दिली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मराठ्यांनी विचारला पाहिजे. कारण की मराठा समाजाला फसवलं जात आहे, मराठा समाजाची विनाकारण बळी जात आहे. त्याच्यात रात्री त्या आंदोलनाला येऊन परत जाताना काही बीडमधील बांधव 1 जणाचा त्याच्यामध्ये जीव गेलाय आणि 2 हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. म्हणजे कुठेतरी समाजाला भावनिक करायचं, समाजाला सोबत नौटंकी करायची आणि आज हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पडून याला बोलणं सुरू आहे. हेच म्हणजे कुठंतरी सगळं ठरवून केलेला प्लॅन आहे. सरकार आणि जरांगे हे एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखा प्रकार सुरू झाला आहे. सरकारमधले वेळोवेळी प्रतिनिधी येतात आणि कुठंतरी जरांगेला दिलं की जरांगेचं सगळं शांत होतं आणि बाकी काही नाही. समाज भावनिक आहे, समाज गर्दी करल या भीतीपोटी राज्य सरकार पाहिजे ते जरांगेला दिलं जातं. परंतु समाजाला काय मिळाले हे समाजाने विचारलं पाहिजे. समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून आता लागू केल्यापासून किती प्रमाणपत्र मिळाले त्या आणि आता किती मिळणार आहेत. आता यासाठी 1 महिना मुदत दिली, 1 महिन्यात जर सरकारने नाही केलं तर जरांगे काय करणार, जरांगे काय करणार, मग पुन्हा उपोषणाला असं बसून पुन्हा खोकीच मिळवणार का, हा प्रश्न समाजाने विचारला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाजाचं वाटोळं आहे आणि ही पैशावाले होतं आणि याच्या आसपासचे जे लोक आहेत यांचे घरं भरण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. एकतर नोंदी नाही आहेत, आता हे फक्त प्रेशर आहे. सरकार देऊ शकत नाही, सरकारने दिलं तरी आम्ही शांत बसत नाहीत. सरकारने दिल्याच्या नंतर सरकारने एक GR काढले, GR रद्द करता येतात. कारण की जे चुकीचे संविधानाच्या विरोधात असंविधानिक GR असले ते न्यायालयाच्या माध्यमातून रद्द करण्याचा अधिकार प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळं असे चुकीचे GR काढून मराठा समाजाची फसवणूक करायची आणि उगं मराठा OBC वाद लावण्याचा हा प्रकार आहे, बाकी काही नाही. कारण की OBC समाजावर अन्याय होत असेल तर OBC समाजाला न्यायालयात जाण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि खरं तर आज एकही नोंद तुम्हाला सापडणार नाही. परंतु जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी बोगस नोंदीमार्फत वाटप केलेत
त्याचं आता कुठेतरी जात पडताळणी समितीकडे ते अडकण्याची शक्यता आहे, न्यायालयात अडकण्याची शक्यता, म्हणजे जात पडताळणी समितीला दबाव टाकण्यासाठी हे जरांगीचं आंदोलन होतं आणि त्या लोकांच्या दबावापोटी जरांगीला आंदोलन करावं लागलं. कारण की सगळे जरांगी काम कोणासाठी करतो? निजामी मराठ्यांसाठी, ज्यांना राजकारणात काम करायचं, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायचं, ह्या लोकांसाठी तो काम करतोय आणि त्यांच्या इशाऱ्यावरती आता हे आंदोलन केलं आहे आणि त्याच्यातून त्याला काही मिळणार नाही. असंच पुन्हा आता जसं वाशीहून परत आला काही मिळालं नाही, जसं मुंबईहून आला मुंबईहून सुद्धा तेच सांगितलं, तेच मसुदे परत तेच मसुदे येतात आणि सकाळी नाही म्हणायचं संध्याकाळी हो म्हणायचं. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपलं खळगी भरली, समाजाहून काही घेणे देणं नाही, परंतु समाज भोळा बाबडा आहे, समाज भावनिक, समाज विनाकारण अशा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं समाजाने आता बंद केलं पाहिजे. कुठल्याही गॅजेटियरनुसार आरक्षण देता येत नसतं. आरक्षण द्यायला त्याला आयोग नेमावा लागतो, आयोगाने मागास सिद्ध करावं लागतं आणि अनेक आयोगाने मराठा समाजाला मागास नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळं खरं तर मराठा समाजाला EWS सारखं चांगलं आरक्षण शिक्षण आणि नोकरीत देण्याचं काम केलं होतं. कारण की मराठा समाज राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास कधी सापडू शकत नाही, असू शकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडेच राजसत्ता आहेत आणि सामाजिकदृष्ट्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सामाजिकदृष्ट्या काय असतं. यांचा समाज जास्त आणि यांच्याकडून गोरगरिबावर वारंवार यांच्या लोकांकडून हल्ले होत आहेत. मायक्रो ओबीसी SC ST सगळ्यांना यांच्याकडून टार्गेट झालेले आहे. त्यामुळं हा समाज सामाजिकदृष्ट्या कधी मागास ठरू शकत नाही, राजकीयदृष्ट्या कधी मागास ठरू शकत नाही. त्यामुळं त्यांना राजकीय आरक्षण कधी भेटू शकत नाही. आणि राहिला गॅजेटियरच्या माध्यमातून, हा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही, परंतु कुठतरी एखादं बाळ रडत असलं तर त्याला चॉकलेट देऊन शांत करण्याचा हा प्रकार आहे आणि कुठतरी जाती तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे आणि राज्य सरकार चालवण्यासाठी ही चाललेलं आहे खटाटोपे, बाकी काही नाही. आणि खरं तर राज्य सरकारमधल्याच 3 घटकामध्ये त्यांच्यात वाद आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी चढाओढ लागलेली आहे आणि ज्यांना मुख्यमंत्री पदावर जायचं आहे आणि कुणाला खुर्चीहून उतरवायचंय त्यासाठी जरांगीला पाहिजे ते दिलं जातं. त्यांचे मंत्री पाठवले जातात, त्यांचे मंत्री आल्याच्या नंतरच आंदोलन उभा केलं जातं आणि आंदोलन उभा केल्यानंतर मग कुठेतरी जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बाजूचे लोक येऊन आंदोलन शांत करण्याचं काम करतात. हे चाललेला प्रकार आहे. येणाऱ्या काळात त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, याच्यातून काही मराठा समाजाचा फायदा होणार नाही. फक्त ओबीसीला झुलवत ठेवायचं, ओबीसीला न्यायालयाचे दारं ठोठावण्याचं, न्यायालयाच्या पायऱ्या ओलांडण्याचं काम ओबीसीला लावायचं. कारण की याच्यामध्ये ओबीसीना त्रास आहे आणि जे लोक आता ओबीसीचं राजकीय अस्तित्व वरबाडलेलंच आहे. कारण की जे लोकांनी बोगस नोंदीमार्फत जरी प्रमाणपत्र काढलेत त्याच्यावर पंचायत समिती मेंबर झाले, जिल्हा परिषद मेंबर झाले, नगरसेवक झाले, आता याचे निकाल लागायला 4 वर्ष 5 वर्ष लागतात. तोपर्यंत हे कुठतरी राजकीय आरक्षण लुटण्याचं काम, ओरबाडण्याचं काम तोपर्यंत होईल. येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी होत असतं, परंतु आजच्या घडीला ओबीसीचं वाटोळं 5 वर्षासाठी तरी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात हे मराठ्यांना दूध का दूध पाणी का पाणी विनाकारण ओबीसी, गरीब मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा हा प्रकार आहे. वाघमारे साहेब, एक प्रश्न आहे माझा. तुम्ही आता मगाशी म्हटले की ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद लावून मुख्यमंत्री खुर्ची हडप करण्याचा प्रयत्न कुठली तरी एक शक्ती करते, कोण करते? आपल्याला सगळ्याला जास्त सगळ्या प्रकारे प्रसारमाध्यमांना आणि राज्यातील जनतेला माहिती आहे की वेळोवेळी ज्या वेळी कुठल्या गटाचे मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि ते मंत्री जरांगेला येऊन भेटल्याच्या नंतरच अगदी जरांगे उपोषणाची, आंदोलनाची दिशा ठरवतात, घोषणा करतात. गेल्या वर्षी त्या गटाचे मंत्री आल्याच्या नंतर एक मंत्री येतो, त्याच्यासोबत या भागातले मराठवाड्यातले एक मंत्री, माजी मंत्री लोक येऊन तिथं भेटतात आणि तिथं जाऊन भेटल्याच्या नंतर अगदी 3ऱ्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा सुरू करतो. मुंबईला जाण्याची घोषणा झाल्याच्या नंतर अगदी मुंबईला जाण्याचा वेळ जवळ येतो त्या टायमाला लगेच लातूरमध्ये त्याच गटाचा मंत्री जरांगेला बंद दाराआड भेटून चर्चा करण्याचं काम करतो. मग हे चाललंय काय? कुठतरी प्रस्थापित लोकांना, छोट्या समाजातला मुख्यमंत्री चालत नाही, त्यांना खुर्चीहून ओढायचं आणि आपण स्वतः जाऊन बसायचं. आम्हाला त्या मुख्यमंत्री पदाला खुर्चीहून ओढा किंवा त्या मुख्यमंत्र्याला काय करायचं तर करा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, परंतु तुमच्या सत्तेच्या मोहापायी, तुमच्या खुर्चीच्या मोहापायी ओबीसीचं वाटोळं करण्याचं काम ह्या गट करतोय. आणि हा विशेष गट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकनाथ शिंदे नावाचा गट आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्री वारंवार भेटलेले, मी किती पुरावे देऊ शकतो, सगळ्या प्रसारमाध्यमांना ते माहीत आहे. वाघमारे साहेब, आमचा एक प्रश्न आहे की मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं आहे. तुम्ही एक मोठा आता गंभीर आरोप केलेला आहे. सेटलमेंट कुठली झाली, कोणती डील झाली आणि ती किती झाली आणि ती कोणी केली, हे महत्वाचं आहे. आणि याच्यात काही कोणाचं नाव समोर येतंय का?
हे बघा, ज्या मंत्र्यावर जबाबदारी दिली हे प्रकरण मिटवायचं आणि जरांगेला उपोषणावरून बसवायचं, तो मंत्री त्यांच्या एकेकाळी 2.5 एकर जमीन असणारा मंत्री आज त्या मंत्र्यांची 35,000 कोटीची संपत्ती आहे. त्यातून जरांगेला त्यांनी किती दिले हे त्यांनीच प्रसार माध्यमांना येऊन सांगितलं पाहिजे. ज्या मंत्र्याला येऊन जबाबदारी दिली, मंत्री त्या पायथ्याला येऊन बसतो, सकाळी येऊन बसतो, संध्याकाळी येऊन बसतो, मसुदा घेऊन येतो. सकाळी तो मसुदा जरांगेला पसंत येत नाही, संध्याकाळी 1:30 वाजता कसा पसंत आला. मग त्या 35,000 कोटीतील 2.5 एकर जमिनीवरून 35,000 कोटीची संपत्ती जमवणारा मंत्री आणि त्या मंत्र्यांनी जरांगेला त्याच्यातील किती पैसे दिले आणि ते किती द्यायचे सांगितले वरिष्ठांनी हे त्या मंत्र्यांनीच येऊन स्पष्ट केलं पाहिजे. आणि जरांगे काहीतरी मिळाल्याशिवाय उपोषण सोडू शकत नाही. आणि हे सगळं वारंवार चाललेला खाटाटोपे आणि हे तुम्हाला येणाऱ्या काळात सुद्धा पाहायला मिळेल. खरं तर त्यांच्या जुन्या प्रकरणामध्ये त्यांना मारण्याचा कट रचला होता, मात्र त्यामध्ये धनंजय मुंडे आणि माझी नारकोटेश का झाली नाही. आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न माझा हा प्रश्न आहे त्यांना की धनंजय मुंडेची यांची नारकोटेश होण्यापेक्षा अमोल खुने आणि मनोज जरांगेची नारकोटेश झाली पाहिजे. अमोल खुने वारंवार म्हणतायत मनोज जरांगेची आणि माझी नारकोटेश करा, ब्रेन मॅपिंग चाचणी करा, काय असेल मला भरचौकात, मी जर चुकीचा सापडतो मला भरचौकात फाशी द्या. खरं तर आता हे गौडबंगाल सुरू केलंय, हॉस्पिटलमध्ये वाकडा तिकडा पडून गौडबंगाल सुरू केलं की रात्रीचे खोके लपवण्यासाठी आता पुन्हा धनंजय मुंडेचं नाव घ्यायचं, विजय भाऊ वडेट्टीवारांचं नाव घ्यायचं, ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं. विजय वडेट्टीवार साहेबांना म्हटलं की बाबा तुम्ही मंत्री असताना काय दिवे लावले, तुमच्यामुळे काँग्रेसचं वाटोळ होतंय. म्हणजे ओबीसी मंत्र्यांमुळे काँग्रेसचं वाटोळ होतं, ओबीसी मंत्र्यांमुळे पक्षाचं वाटोळ होतं. आणि मग ह्या मराठा मंत्र्यांमुळे काय व्हायला लागलं, ओबीसीचं अस्तित्व संपवायला लागलं. मग ओबीसी काय करणार येणाऱ्या काळात हे सुद्धा राज्यातील नेत्यांनी आणि पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे राधाकृष्ण विखे पाटलांसारखा जातीवादी मंत्री आणि प्रसाद लाड सारखा झाडू पोछा करणारा आमदार आणि झाडू पोछा करून करोडो रुपयांची माया जमवणारा आमदार, खोटे नाटे धंदे करून माया दरावर जमवणारा आमदार तिथे येऊन जर जरांगेला सेटलमेंट करत असेल, ही फुकट झालेली सेटलमेंट नाही. येणाऱ्या काळात हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर आलेलं पाहायला मिळेल तुम्हाला. आणि नक्कीच राज्यातील मराठा समाजाला हे सगळं पाहायला मिळणार आहे. मराठा समाजाने जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं तर एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओमध्ये म्हणजे फोनवर बोलण्याची गरज काय, कुणाला फोनवर बोलताय, काय सेटलमेंट सुरू आहे, कुणाला बोलवताय, येण्याचं सांगितलं या म्हणून तुम्ही, म्हणजे तुम्ही मंत्र्यांना येण्याचं बोलवताय का. हे म्हणजे नेमके सगळी नौटंकी काय असली पाहिजे. आंदोलकांनी आम्ही बी आंदोलन केलं, आम्ही कधी मंत्र्यांना आमच्या उपोषणाकडे या, सकाळी गेले तुम्ही पुन्हा दुपारी या, दुपारी अजून पुन्हा एकदा बसू, पुन्हा आपलं काय जर व्यवहाराचं कमी जास्त झालेलं ते पुन्हा एकदा सेटलमेंट करू, आपले थोडंफार कमी मागं पुढं झाले ते ओके करू. हे सगळं चाललेलं खाटाटोपे व्यवहाराचा विषय होता. आणि सगळं ते यांना मराठा समाजाच्या गोरगरीब तरुणांशी काय घेणे त्यांना, गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण गेलेलं आहे. हा माणूस फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपडतोय आणि या सुपाऱ्या घेऊन धडपडतोय. राजकीय नेत्यांच्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि राहिलं साहिलं हे आता पुन्हा मंत्र्यांकडून जे भेटायचं ते खरं तर त्या जे मंत्री त्यांना भेटलेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. जरांगेला तुम्ही किती दिले आणि जरांगे सकाळी मसुदा तुम्ही घेऊन आल्याच्या नंतर नाही म्हटला, संध्याकाळी 1:30 वाजता कसा हो म्हटला, हे त्या मंत्र्यांनी बोललं पाहिजे आणि जगाला सांगितलं पाहिजे. हे बघा, विधान परिषद अध्यक्षांनी SIT चौकशी लावलेली ती गुंडाळली की काय असा सुद्धा आम्हाला प्रश्न येतोय. कारण की राज्य सरकार आणि जरांगेमध्ये सेटलमेंट आहे काय, मी यापूर्वीच बोललोय. राज्य सरकार, राज्याचा गृह विभाग जरांगेवर का कारवाई करत नाही, त्याची SIT चौकशी का लावत नाही, त्या अमोल खुने आणि जरांगेची नारकोटेस का करत नाही. फक्त जरांगेला ओबीसी नेत्यांवर भुंकण्यासाठी ठेवलेला आहे का, जरांगेला ओबीसी नेत्यावर भुंकण्यासाठीच टार्गेट केले जाते का. आतापर्यंत धनंजय मुंडेने आता विजय वडेट्टीवार साहेबांवर भुंकायला लावलंय का. कारण की विजय वडेट्टीवार साहेब ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरू मानल्याच्या नंतर, म्हणजे ओबीसीचा एखादा नेता ओबीसीच्या प्रश्न हक्क अधिकारासाठी लढायचं म्हटला की लगेच त्यांना टार्गेट करण्याचं काम जरांगे सातत्यानं करतोय. परंतु विजय वडेट्टीवार साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, ह्या जरांगेला भीक घालणार नाहीत आणि नक्कीच विजय वडेट्टीवार ओबीसीसाठी लढण्याचं काम करतील. आणि ह्या जरांगे सारख्या 5वी नापासाच्या अक्कलशून्य असणाऱ्या माणसाला भीक घालणार नाहीत आणि ते आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. कालच्या आंदोलनावर मला शेवटचा प्रश्न आहे, कालचं जे आंदोलन झालं, अमरण उपोषण झालं, यामध्ये कुठल्या समाजाला काय मिळालं असं वाटतं. हे बघा, मराठा समाजाला आता काहीतरी ओबीसींचं ओरबाडून देण्याचा प्रकारे, ओबीसी फक्त राजकीय अस्तित्व ओबीसींचं संपवण्याचा खटाटोपे. मराठा समाजाला, गरीब मराठ्यांच्या लेकराला शिक्षण आणि नोकरीत काही मिळणार नाही. जे पाहिजे ते होतं ते गेलं
आणि याच्यामध्ये ओबीसींनाच व्यवस्थित भेटत नाही आणि तुम्ही ओबीसीमध्ये येऊन काय करणार? फक्त ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतलं अस्तित्व संपवण्यासाठी चाललेला हा मोठा डाव आहे आणि यामध्ये शिंदे गट अतिशय उत्साही आहे, कारण की शिंदे गटाला मराठा समाज जवळ करायचा आहे. शिंदे गटाने वारंवार मंत्री पाठवले, जरांगेला रसद देण्याचं काम केलं, जरांगेला आंदोलन करायला लावलं आणि जाणीवपूर्वक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मंत्र्यांना पाठवण्याचं काम करतात, मंत्र्यांना भेटण्याचे आदेश देण्याचं काम करतात, आंदोलन उभा करण्याचं काम करतात. आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आणि प्रशासनावर महसूल प्रशासन असेल त्या विभागावर प्रेशर करून बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं राज्यातील जबाबदार काही अधिकाऱ्यांनी IAS अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जोपर्यंत होतो तोपर्यंत लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी आम्हाला नावीलाज असतो ते वाटायला भाग पाडलं. वाघमारे साहेब, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. जसं की मनोज जयरांगे म्हणतात की जे मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, कायद्यात तर अशी कोणती तरतूद नसावी मला तर माहिती असं आहे, तर पण ते गुन्हे वापस घ्या म्हणताय. हे बघा, नॉर्मल स्वरूपाचे जे गुन्हे असतात ते वापस घेता येत असतात, परंतु ज्याच्यामध्ये दंगल घडवणे, गाड्या पेटवणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसांचे डोके फोडणे, हॉटेल जाळणे, घरं दुकानं फोडणे, चोऱ्या करणे, असे गुन्हे कुणालाही कुणाचं सरकार आलं आणि काही आलं तरी वापस घेता येत नसतात. जरांगेचा हा बाल हट्ट आहे, जरांगीने त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि जरांगीचे कोण हे अभ्यासक आहेत. खरं तर आता जरांगीनी या कालचं जर सगळं सेटलमेंटचं खापर जरांगे त्यांच्या अभ्यासकावर फोडणार आहे, कारण की तुमको भी लेके डूब जाएंगे सनम अशा परिस्थितीमध्ये जरांगीने केलेला कार्यक्रम आहे. आता पुन्हा काय म्हणणार तो, मी पोराव हे बघा अभ्यासक बोलवलेत, अभ्यासकाला विचारा पोराव घेऊ का मागं, राजाओ घेऊ का मागं, जिंकलो रे राजाओ. आणि पुन्हा काय म्हणेन, ह्या लोकांना बोलवलं होतं मी, यांनी सांगितलं म्हणून मी मागं घेतलं. म्हणजे पैसे यांनी हाणायचे आणि त्या अभ्यासक लोकांना बदनाम करण्याचं काम येणाऱ्या काळात पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी तो केलेला कांगावा आहे. अभ्यासकाला बोलवा रे, अभ्यासकाला बोलवा रे आणि त्यांच्या माध्यमातूनच करा, हे सगळं करून अभ्यासकाला येणाऱ्या काळात तुम्हाला बदनाम झालेले तुम्हाला पाहायला मिळेल.